सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण अधिकारी कविता शिंपी यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे। जिल्हा परिषदेकडून गठीत त्रिसदस्यीय चौकशी समितीच्या अहवालात आर्थिक गैरव्यवहार आणि कामातील दिरंगाईबाबत गंभीर ठपका ठेवण्यात आल्याचं समजतंय। माध्यमिक शिक्षण विभागातील प्रलंबित प्रस्ताव, कामातील विलंब आणि मान्यतेसाठी आर्थिक मागणी केल्याचे आरोप चौकशी दरम्यान समोर आले आहेत। विशेष म्हणजे अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी एका विधवा महिलेकडून पैसे घेतल्याचा गंभीर आरोप देखील करण्यात आला होता। या प्रकरणाचा मुद्दा शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विधिमंडळात उपस्थित केला होता। या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी चौकशीचे आदेश दिले होते। त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली। समितीने तपास पूर्ण करून आपला गोपनीय अहवाल शासनाकडे सादर केला असून त्यामध्ये संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांच्या निलंबनाची शिफारस करण्यात आल्याची माहिती मिळत आहे। या घडामोडींमुळे सिंधुदुर्ग शिक्षण विभागात खळबळ उडाली असून शासन पुढील काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।